नमस्कार. या गीता संथावर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. श्री भगवानुवाच प्रजहाति काही नाही यदा कामान मावर्त्यघात सर्वान सवर्त्यघात वावर्त्यघात पावर्त्यघात सर्वान पार्थ मनोगतान काही नाही आत्मन्ये आवर्त्यघात मवर्त्यघात वात्मना वावर्त्यघात तुष्टस तुवर्त्यघात आणि विसर्गाचा हलंत स स्थितप्रज्ञस्त तवर्त्यघात प्रवर्त्यघात ज्ञवर्त्यघात दोच्यते दोवर्त्यघात. श्री भगवानुवाच प्रजहाति यदा कामान प्रजहाति यदा कामान म्हणा दोनदा. सर्वान् पार्थ मनोगतान् सर्वान् पार्थ मनोगतान् म्हणा दोनदा. पूर्ण ओळ. प्रजहाति यदा कामान सर्वान् पार्थ मनोगतान् छान. अजून एकदा. खालची ओळ. आत्मन्येवात्मना तुष्टस हा आता न ला य दाखवायचं आहे आपल्याला. आत्मन्येवात्मना तुष्टस आत्मन्येवात्मना तुष्टस म्हणा दोनदा. हा तो य आपल्याला दाखवायला लागतो ना, नाहीतर डबल न दिसतो. आत्मन्ये आत्मन्येवात्मना तुष्टस स्थितप्रज्ञस्तदोच्यते दो वाढवायचं नाही. दोच्यते स्थितप्रज्ञस्तदोच्यते स्थितप्रज्ञस्तदोच्यते म्हणा दोनदा. अजून एकदा. पूर्ण ओळ. आत्मन्येवात्मना तुष्टस्थितप्रज्ञस्तदोच्यते आत्मन्येवात्मना तुष्टस्थितप्रज्ञस्तदोच्यते आत्मन्येवात्मना तुष्टस्थितप्रज्ञस्तदोच्यते
आत्मन्येवात्मना तुष्टस्थितप्रज्ञस्तदोच्यते. दोच्यते नाही करायचं आपलं. स्थितप्रज्ञस्तदोच्यते. स्थितप्रज्ञस्तदोच्यते. म्हणा अजून एकदा. आत्मन्येवात्मना तुष्टस्थितप्रज्ञस्तदोच्यते. दोच्यते. दोच्यते. हा, आणि तुष्टस, तू वरती आघात छान घ्यायचा. तुष्टस. आता पूर्ण श्लोक. प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टस्थितप्रज्ञस्तदोच्यते. प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टस्थितप्रज्ञस्तदोच्यते. म्हणा. प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टस्थितप्रज्ञस्तदोच्यते. प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टस्थितप्रज्ञस्तदोच्यते. म्हणा अजून एकदा. प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टस्थितप्रज्ञस्तदोच्यते. हा. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. अध्याय 2 श्लोक 55. श्री भगवान उवाच. प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. भगवंत अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. मागच्या श्लोकात अर्जुनाने प्रश्न विचारला होता, तो स्थितप्रज्ञ कोण, त्याची लक्षणं काय, तो कसं बोलतो, कसा बसतो, काय असतो तो, ते सांग बाबा मला, असं मागच्या श्लोकात अर्जुनाने भगवंताला विचारलं. भगवंत आता त्या स्थितप्रज्ञाची लक्षणं अर्जुनाला सांगतात. आता स्थितप्रज्ञ कशासाठी आहे? बुद्धियोग ज्याला प्राप्त झाला, जो योगयुक्त झाला, तो कसा ओळखावा हे अर्जुनाला जाणून घ्यायचंय. म्हणजे अप्रत्यक्षपणे आपण ते आहोत का ही परीक्षा अर्जुनाला करायची. म्हणजे हा निष्कर्ष काढीव आहे, कृत्रिम आहे. अर्जुन इथे ताडून पाहतोय स्वतःला. कल्पना करा, आपण शिकतो म्हणजे काय करतो, जो विषय ऐकतोय ना तो स्वतःशी जोडून पाहतो. मला यातलं काय मिळणार आहे, मला याचा काय फायदा आहे, मी हे का ऐकतोय. एक उदाहरण देतो. बरेच वेळा लोक ज्योतिष शिकायला जातात. 100% ज्योतिष शिकणाऱ्यांपैकी 85% लोक ही मला माझं भविष्य कळावं यासाठी ज्योतिष शिकतात. म्हणजे काय, अर्जुन स्थितप्रज्ञाची लक्षणं तिथे कशाला विचारतोय, कशाला जाणून घ्यायचेत. मला कसं कळेल की मी योगी झालो का नाही, माझी प्रज्ञा माझी बुद्धी स्थिर झाली हे मला कसं कळेल, ते समजून घेण्यासाठी भगवंताला अर्जुनाने विचारलंय स्थितप्रज्ञाची लक्षणं सांग बाबा. मग भगवंत त्याला सांगतायत. श्री भगवान उवाच. काय म्हणाले भगवंत? प्रजहाती. आता तो जही जहाती सारखं आपल्याला रूप दिसत आहेत हा धातूची. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. मनामध्ये उत्पन्न झालेल्या सर्व कामना जो मारून टाकतो, प्रजहाती नष्ट करून टाकतो. एक दृष्टांत आहे.
बिया ज्या असतात त्या बिया कुठपर्यंत अंकुरित होऊ शकतात, त्यातून कुठपर्यंत झाड येऊ शकतं, जिथपर्यंत त्या भाजल्या गेल्या नाहीत तिथपर्यंत. एकदा का त्या बीजांना चांगलं पक्क भाजून काढलं, शेंगदाणा घ्या, आपण भुईमुगाच्या शेंगा घेऊन येतो, शेंगा फोडतो, आतला दाणा बाहेर काढतो, एखाद्या दाण्याला अंकुर फुटलेला असतो. पण एकदा का असे दाणे काढून आणलेले चांगले पक्के भाजून घेतले की पुन्हा त्यातून अंकुर यायची शक्यता राहत नाही. रामरक्षेमध्ये म्हणून रामनामाला म्हटले भर्जनम भवबीजानाम. भव प्रपंचाची जन्ममरणाची जी बीज आहे त्याला जे भाजून टाकतं ते नाम आहे, भगवंताचं नाम आहे. तसं इथे नेमकं काय सांगतायत भगवंत? मनोगतान सर्वान कामान प्रजहाती. मनामध्ये ती कामनांची जी बीज बसलेली आहेत ती नष्ट कर. नष्ट म्हणजे कर भाजून काढ, जाळून टाक असं म्हणत नाहीये. गंमत आहे, भाजून टाक. प्रजहाती जरी नष्ट कर, नाहीशी कर असं भगवंत म्हणत असले तरी त्यातली खुबी लक्षात घ्या. कामना राहिल्या तर आहोत बापड्या, त्या का बिघडल्या, त्याच्यातून काय नुकसान होणार आहे, त्या पुन्हा नवीन कामनांना जन्म देणार नाहीत असं करून टाक. म्हणजे काय, मागे आपण पाहिलं होतं की आंबा मी खातोय, आंबा खाता 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 असा खायचा आहे की पुन्हा खायची वेळ, पुन्हा खावासा वाटता कामा नये. आज मला एक गोष्ट करायची इच्छा झाली, पण ती केल्यावर अशा युक्तीने ती करायची की पुन्हा ती करावीशी वाटता कामा नये. रामकृष्ण परमहंसांचं एक उत्तम उदाहरण आहे. एकदा रामकृष्ण परमहंसांच्या मनामध्ये इच्छा झाली की मोठे मोठे श्रीमंत जमीनदार जसे शौक फरमावतात, शौक आजमावतात, म्हणजे काय की छान अशी वस्त्र नेसावीत, परिधान करावीत, अलंकार घालावेत, गाद्या गिरद्यांवर बसावं, लोळावं, गुडगुडी म्हणजे हुक्का ओढावा, अशी इच्छा त्यांना मनात आली. आणि मथुरा बाबू म्हणजे राणी रासमणी, तिचे जावई, एक प्रकारे रामकृष्णांचे आश्रयदाते, आता रामकृष्णांचे भौतिक जगातले आश्रयदाते, कारण रामकृष्ण हे सगळ्यांच्या पलीकडे होते, त्यांना कोणी आश्रय द्यावा असा नव्हते. ते या सगळ्या शिष्यांचा, लोकांचा, जिज्ञासू मुमुक्षूंचे आश्रयभूत झालेले होते. पण लौकिक दृष्ट्या त्यांना जे जे काही लागतं ते पुरवणारे रसददार असं म्हणूया, ते मथुरा बाबू होते. त्यांना त्यांच्या कानावर रामकृष्णांनी घातलं. त्यांनी लगेच सगळी व्यवस्था केली, अगदी सगळं तामझाम जो होता, उत्तम मलमलची वस्त्र अर्पण केली, गुडगुडी आणून दिली, गाद्या गिरद्या लोड सगळं मांडलं. रामकृष्ण काही क्षण त्याच्यावर बसले, सगळे अलंकार घातलेत, राजसी थाटात रामकृष्ण बसले, गुडगुडी ओढायला लागले, धूर सोडायला लागले. करता करता एकदम ताडकन उठले, सगळं झटकून टाकलं, अंगावरची वस्त्र काढून आपली जुनी वस्त्र परिधान केली, अलंकार फेकून दिले, त्या गाद्या उसकटून बाजूला केल्या, तो हुक्का टाकून दिला. ह्या म्हणाले झालं झालं, काही नको, काही नाही याच्यात, काही नाही याच्यात असं म्हणून ते पुन्हा आपल्या मातेच्या, काली मातेच्या गाभाऱ्यात निघून गेले. असं झालं पाहिजे नाही. हे झाल्यावर पुन्हा कधी त्यांच्या मनात अशी इच्छा नाही झाली की हे सगळं करावं. का? त्यांनी एकदाच केलं, अशा बेतान केलं की पुन्हा त्याची ते करायची इच्छा येऊ नये. समर्थ रामदास स्वामींच्या चरित्रामध्ये आणि अगदी शेगावच्या गजानन महाराजांच्या चरित्रामध्येही असे प्रसंग आहेत. एकदा त्यांना इच्छा झाली खीर खावी, खीर आवडायची. त्यांनी केलं काय, इतकी खीर खाल्ली की शेवटी उलटी आली, ओकारी आली. आणि आता खीर खायची इच्छा झाली ना तुला, हे देहा तुला खीर खावीशी वाटली ना, आता हीच खीर आहे, ही खा म्हणून ते ती ओकलेली खीर खायला गेले. का? तर पुन्हा मनामध्ये इच्छा होता कामा नाही. प्रजहाती यदा कामान सर्वान मनोगतान. मनोगत झालेले ते सगळे काम जे संपवून टाकतात. प्रजहाती आत्मनी एव आत्मना तुष्टः.
जेव्हा असा तो योगी स्वतःमध्येच संतुष्ट होतो, त्याला दुसरं संतुष्ट व्हायला काही राहत नाही, लागत नाही. आपला समाधान, आपला संतोष, आपलं सुख हे दुसऱ्यावर अवलंबून आहे. भगवंतानी काय मार्मिक लक्षण सांगितलंय, ज्याला संतुष्ट होण्यासाठी, समाधानी होण्यासाठी दुसऱ्या कशाची गरज नाही, तो स्थितप्रज्ञ. ह्याच्यापेक्षा दुसरी काय व्याख्या असेल हो सुंदर? सोपी सुटसुटीत व्याख्या आहे की ज्याला समाधान मिळवण्यासाठी दुसऱ्या कशा आलंबनाची, आधाराची गरज नसते, तो स्थितप्रज्ञ. आपल्याला समाधान जे आहे ते कशामुळे आहे हो? सगळं ऑल इज वेल, ऑल वेल आहे म्हणून आम्ही समाधानी आहोत. जरा कुठे खालीवर झालं की आमचं समाधान कोलमडलं, आमचं सुख, आमची शांती गेली लयाला. म्हणून भगवंत सांगतायत, ज्याचं समाधान, ज्याचा संतोष, ज्याची तुष्टी ही स्वतःमध्ये आहे. आत्मनी एव आत्मना तुष्टः. स्वतःमध्ये. लहान बाळ जसं असतं, आपलेच हातपाय मारत असतं, आपल्याच आनंदात असतं. त्याला काही द्या घ्या, कोणी लक्ष द्या नाही, काही गरज नाही, ते आपला आनंदात आहे. तसा जो होतो तदा स्थितप्रज्ञ उच्यते, तेव्हा तो स्थितप्रज्ञ म्हणून ओळखला जातो. म्हणजे थोडक्यात दुसऱ्या कोणत्याही कामना न राहता जो आत्मरूपामध्ये संतुष्ट राहतो, आत्मतृप्त, आत्मरती, आत्मक्रीड मुंडकामध्ये सांगितलंय, मुंडकोपनिषदामध्ये, तसा होऊन जो राहतो तो स्थितप्रज्ञ म्हणून ओळखला जातो. इथे हा श्लोक पूर्ण झाला.